भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 8। भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च। दुर्योधन आता आपल्या सैन्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत होता। तो मोठ्या अभिमानाने आपल्या बाजूचे पराक्रमी योद्धे सांगू लागला। इथे आहेत भीष्म पितामह, कर्ण अदम्य धैर्यवान, कृप युद्धात सदैव विजयी, अश्वत्थामा निर्भय क्रूर आणि प्रचंड शक्तिशाली, विकर्ण निष्ठावान आणि खंबीर, आणि सौमदत्त आदरणीय आणि प्रबळ योद्धा। या नावाने रणांगणाचे वातावरण क्षणात बदललं। दुर्योधनाच्या आवाजात ताकद होती, पण आतमध्ये लपलेला संघर्ष अजूनही जिवंत होता। कारण हे नाव उच्चारण हे फक्त गौरव नव्हतं, ते त्याचं मन शांत ठेवण्याचा एक प्रयत्न होता। त्याला माहीत होतं, मोठमोठे योद्धे म्हणजे विजयाची हमी नाही, कारण हा युद्ध धर्म आणि नियतीचा होता। इतकी प्रचंड नाव घेऊनही दुर्योधनाच्या आवाजातील भीती अजूनही लपलेलीच राहते। आता पुढच्या श्लोकात तो अशी गोष्ट बोलतो ज्यामुळे संपूर्ण रणभूमीचं वातावरण बदलतं। पुढचा क्षण युद्धाला मानसिक आग लावतो। तयार आहात ना? चला पाहूया श्लोक 9। जय श्री कृष्ण।